नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं या आमच्या डिजिटल स्पेशल एक्सक्लुझिव्ह अशा कार्यक्रमात. आणि इथे खास एक नमूद केलं पाहिजे, मराठी माध्यम विश्वात एकमेव असा एखाद्या संपादकाचा ओपिनियन बेस्ड सोलो शो अशा या पहिल्या आणि सध्या एकमेव असलेल्या साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. असं खरं तर मी तुम्हाला दरवेळी ओळख करून देताना असं सगळं म्हटलं पाहिजे, पण मी नवीन म्हणतो की लक्ष असतं माझामध्ये आपलं स्वागत. आणि आपल्याला कल्पना आहे, लक्ष असतं माझामध्ये आपण दररोज बातमीचे विषय घेत असतो, बातमीच्या पलीकडचे विषय घेत असतो, बातमी न झालेले विषय सुद्धा घेत असतो, छोटे विषय घेत असतो, मोठे विषय घेत असतो, अगदी व्यक्तिगत विषय सुद्धा घेत असतो आणि सर्वांच्या लाखो कोट्यवधींच्या जीवनावर परिणाम करणारे विषय सुद्धा घेत असतो. आजचा विषय सुद्धा असाच आहे, तुमच्या आमच्यावरती परिणाम करणार आहे. आजचा विषय खास करून जर का तुम्ही मुंबई उपनगर, महानगर, MMRD रिजनमध्ये राहणारे असाल तर तुमच्या आमच्यासाठी हा जास्त जिव्हाळ्याचा आहे. महाराष्ट्रासाठी सुद्धा आहेच, कारण तुमचं कोणी ना कोणी घरटी एकच जण तरी नातेवाईक तरी मुंबईमध्ये असतोच. त्यामुळे मी हे धरून चालतो की आपल्या मुंबईशी निगडीत हा प्रश्न आहे आणि म्हणून मी हा प्रश्न तुमच्यापर्यंत आणतोय. मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आणि ज्याचं मी स्वागत करतो, सरकारने म्हणजे पर्यायानं असा निर्णय घेतला की ज्यांचे 2 डोस झालेले आहेत अशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. आता त्यानंतर मग 2 डोस झालेत की नाही झालेत, मग ते ॲप कसं असेल, मग केंद्राने बघायचं की राज्याने बघायचं, या सगळ्या गोष्टी होत राहतील. आणि मी त्या प्रशासकीय अडचणींमध्ये जात नाही, त्या गोष्टी होत राहतील. आणि मी समजू शकतो, एवढी मोठी लोकसंख्या जर का प्रवास करणार असेल तर काहीतरी व्यवस्था उभारावी लागेल, अडचणी असतील, ॲक्सेप्टेड. माझा प्रश्न निकषाबद्दलचा आहे. आता 2-3 गोष्टी आपण लक्षात घेऊयात. एक म्हणजे आपण सगळ्यांनी ज्यांना ज्यांना शक्य झालं त्यांनी पहिला डोस घेतला. अगदी सुरुवातीला आपल्याला आठवत असेल, एका आणि दुसऱ्या डोसमध्ये 30 दिवसांचं अंतर होतं. एका महिन्यात दुसरा डोस घेतला जात होता. एक. दुसरी गोष्ट, सगळ्यात सुरुवातीला ज्यांना ज्यांना डोसची परवानगी देण्यात आली ते सगळे 45 वर्षांच्या पलीकडचे होते. वेरॅज म्हणजे दुसरीकडे, आता आपण मुंबईचं बोलूया कारण हे रेल्वेशी संबंधित आहे, एक प्रचंड लोकसंख्या, प्रचंड मोठी लोकसंख्या ही तरुण आहे की जी मुंबईचा वर्कफोर्स आहे. ती साधारणपणे 18, 20, 21 पासून ते 45, 50 पर्यंतचा किंवा 45 पर्यंतचा, ज्याला आपण ऊर्जादायी असा एक वयाचा जो काळ आहे त्याच्यातला वयोगट हा प्रामुख्याने मोठा आहे. पण त्याला तेव्हा डोसच नव्हता. म्हणजे झालं असं की पहिला डोस 45च्या आतपर्यंतच्या लोकांसाठी यायला, ज्याच्यामध्ये मी पण आहे, आमच्यापर्यंत यायला मुळात खूप काळ गेला. आणि तो झाल्यानंतर आम्हाला पहिला डोस मिळाला. लक्षात घ्या, मुळात पहिला डोस नव्हता आम्हाला, मग तो मिळाला पहिला डोस. आणि त्यानंतर काय झालं, लसीचा तुटवडा, लसी मिळतच नव्हत्या. यात कमी म्हणून की काय 80 दिवसाचा वेटिंग पिरियड होता त्यामध्ये. जसं की माझ्या लसीकरण झालेले जूनमध्ये, माझा दुसरा डोस होणार आहे आता या ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरच्या काय पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येईल, तो मला नोटिफिकेशन येईल त्याची. माझा प्रश्न असा आहे की मुळात आपलं लसीकरण पुरेसं झालेलं नाही आहे. चला, त्याच्याबद्दल काही अडचणी असतील, पण ठीक आहे, आपण जे काही केलं असेल ते. आणि त्याच्यामध्ये आपण आता या अटी घातलेल्या आहेत की 2 लसीकरणं ज्यांची झालेली आहेत, 2 डोस ज्यांचे झालेले आहेत, त्यांना आपण रेल्वेची प्रवासाची मुभा देतोय. आता माझी सगळी पुढची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला किमान एक आकडेवारीकडे लक्ष टाकूयात की बाबा, एक आत्तापर्यंत मुंबईमध्ये या सगळ्या परिसरामध्ये लसीकरण तरी किती झालेलं आहे. माझ्याकडे ही आकडेवारी आहे, मी तुम्हाला ही थोडक्यात सांगतो. ही आकडेवारी सरकारच्या पोर्टलवर अवेलेबल आहे, तिकडनंच मी घेतलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा उपलब्ध होऊ शकते. मुंबई, तर याच्यातले जे फ्रंटलाईन वर्कर्स किंवा यांचे वर्कर्स आहेत, मी त्यांच्यासाठी त्यांची आकडेवारी मी ह्याच्यात धरतच नाही, कारण त्यांना मुळातच ते फ्रंटलाईन वर्कर्स किंवा हेल्थ वर्कर्स असल्यामुळे त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा होतीच. त्यामुळे मी ती आकडेवारी धरत नाही आहे यामध्ये. हे आधीच क्लिअर करतोय, नाही तर आकडा थोडासा मोठा पण होईल, पण तो सुद्धा काही फार मोठा होणार नाही आहे. मी जातो आता तुमच्याकडे 2 आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे. मला फक्त इकडे माझा तो रोज चुकता कामा नये म्हणून मी फक्त बोट ठेवतो यामध्ये. येस, मी तुम्हाला 2 यासाठीची माहिती देणार आहे. 2 गट आहेत इथे. एक, सिटीजन 18 ते 44 वयोगट वॅक्सिनेटेड, पहिला डोस दुसरा डोस. सिटीजन्स 45 इयर्स अँड अहेड वॅक्सिनेटेड, फर्स्ट डोस सेकंड डोस. आता यामध्ये आपल्याला आकडा असा बघायचा आहे ज्याच्यामध्ये दुसरा डोस झालेला आहे. पहिल्या डोसचा नुसता आकडा घेऊन आपण काय करणार, त्यामुळे दुसरा डोस बघितला पाहिजे. तर सिटीजन 18 ते 44 वयोगटातले ज्यांचे दुसरे डोस झालेले आहेत त्यांची या ऑगस्टपर्यंतची आकडेवारी आहे 1,67,105 ज्यांचा दुसरा डोस झालेला आहे. 18 ते 44 वयोगटामध्ये मुंबई आणि परिसरात राहणाऱ्यांचे दुसरा डोस ज्यांचा झालेला आहे अशी लोकसंख्या ज्यांची सेकंड डोस झालेला आहे तो आहे
1,67,105 आणि ज्यांचं वयोगट आहे 45+ वॅक्सिनेटेड आहेत आणि ज्यांचा सेकंड डोस झालेला आहे तो आकडा आहे 14,87,123. पुन्हा एकदा सांगतो म्हणजे माझाही घोळ होणार नाही. 18 ते 44 वयोगटामध्ये ज्यांचा सेकंड डोस झालेला आहे असे मुंबईतले नागरिक आहेत, लोक आहेत 1,67,105 आणि 45 वयाच्या पलीकडच्या लोकांचं जे वॅक्सिनेशन झाले सेकंड डोस त्यांची एकूण संख्या आहे 14,87,123. ही लोकसंख्या याच्यामध्ये पुन्हा 45+ वाल्यांना आपण म्हणजे त्यांच्याबद्दल आदरच आहे, त्यांना सुद्धा मिळायला हवेत, लसी त्यांना मिळाल्या पाहिजेत. पण आपण एक जनरल बघितलं असेल की हे सगळे वर्ग, ही सगळी मंडळी आपले सगळे मान्यवर वृद्ध मंडळी होती, एजेड मंडळी होती, त्यांनाही लस मिळाली पाहिजे. पण मुंबईचा वर्कफोर्स, मुंबई ज्यांच्यावरती चालते त्या वयोगटाचा जो एक पार्ट आपण धरून चालू 18 पासून 45 पर्यंतचा, त्याचं मुळात वॅक्सिनेशन कमी झालेलं आहे. दुसरा डोसही आपण बघितला, मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या 1% सुद्धा हा तिकडे बघितला जाऊ शकत नाही. आणि आता आपण रेल्वे सुरू करायचं म्हणतोय, दुसऱ्या डोसबद्दल म्हणतोय, लसीचा नेमका साठा, त्याची उपलब्धता, हे प्रश्न अजून कायम आहेत. दुसऱ्या लसीचा अजून कॉल आलेला नाहीये, जसं की मी पण तुमच्यापैकी एकच आहे, मला पण अजून कॉल यायचा आहे. आणि आम्हा सगळ्यांना आम्हाला कॉल येणार म्हणजे आम्हाला नोटिफिकेशन येणार, मग आम्ही लस घेणार, मग आम्ही रेल्वे प्रवासासाठी लागू होणार. आणि आणखी मोठी प्रोसेस आहे, याला काही काळ जावा लागणार आहे. म्हणजे फिरून फिरून आपण कुठे आलो? इतक्या लवकर मुंबईमध्ये जरी रेल्वे सुरू होत असल्या आणि लोक वाटेल ते जुगाड करून जरी प्रवास करत असले, आणि मी ते जुगाड करतोय त्यांच्याबद्दल मी चेष्टेने म्हणत नाहीये, मला कल्पना आहे ही माणसं कुठून तरी पास आण, कुठेतरी काहीतरी दाखव, हेल्थ वर्कर म्हणून दाखव, काहीतरी कर, आणि ते प्रवास करतायत. कारण रोज तासन तास बसमध्ये जाणं आणि त्याच्या जीव धोक्यात घालणं त्यांना परवडू शकत नाही. त्यातून ते हे सगळा जुगाड करतायत. आणि या अशा तरुण तरुणींना आपण आणखी वेळ लावणार आहोत. दुसरा त्यांचा डोस, पहिला डोस झाला असेल तर दुसऱ्या डोसची शाश्वती पण आहे, पण ज्यांचा पहिले दुसरे डोस झाले नाही त्यांचं काय? मग ते आता जेव्हा पुन्हा डोस द्यायला सुरुवात होईल तेव्हा पहिले डोस दिले जातील, मग दुसरा डोस म्हणजे पुन्हा 80 दिवस, मग ते रेल्वे प्रवास करणार. हा एवढा वर्कफोर्स तुम्ही मुंबईतल्या विविध कंपन्यांमध्ये काम करतो असं इमॅजिन करा, आणि मग विचार करा त्या कंपन्यांनी काय करायचं पिकअप ड्रॉपसाठी, त्या लोकांनी काय करायचं. बदलापूर ठाणे वसई म्हणजे बदलापूर ठाणे नवी मुंबई, तिकडे वसई विरार, इथून प्रवास करणाऱ्यांनी कसा प्रवास करायचा? सध्या काय होतं आपल्याला कल्पना आहे, लोक बसने प्रवास करतात. मी या बसेस मी रोज पाहतो, मी मुंबईत काम करतो. आता मला सांगा, बसमध्ये प्रवास केलेला चालतो, तिकडे प्रचंड पॅक गर्दी असते, ती गर्दी आम्हाला चालते. आम्हाला आता हॉटेलमध्ये येणारे लोक, मी या क्षणी हा व्हिडिओ करण्यासाठी मी पुण्यात आहे, एका कामासाठी आलो असताना मी बाहेर बाजार हाट बघतोय, भरपूर लोक आहेत, हॉटेलमध्ये जात आहेत. तिथे आपण पहिला दुसरा डोस असं काही बघत नाही, सरसकट लोक सगळीकडे जात आहेत. छोटे मोठे हॉटेलचे सेंटर्स सगळे चालू आहेत, कुठे काही मिसळीचे ठेले असतील, कुठलं नाश्त्याचे ठेले असतील, तिकडे लोक गर्दी करतायत. तिथे आपण ते लावू शकलेलं नाही आहेत, कारण आम्हाला माहिती आहे आपण तिथे लावू शकत नाही, कुठे कुठे चेक करणार आहोत. पण जी व्यवस्था किमान रेल्वेच्या बाबतीत आहे, तिथे मात्र आम्ही नियम असे केलेले आहेत की अजून सुद्धा लोकलमध्ये गर्दी होऊ नये. आता यामध्ये मी सरकारची भूमिका समजू शकतो की कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी हे निकष तुम्ही लावलेले आहेत, हे अडथळे उभे केलेले आहेत. पण इथे अडचण अशी आहे की तुम्ही म्हणजे परवा मुख्यमंत्री असं व्यापाऱ्यांशी बोलताना म्हणाले की सध्या मला लोकांचा जीव वाचवायचा आहे, ती माझ्यासाठी प्राधान्याचं काम आहे. पण मुख्यमंत्री जी आणि महाराष्ट्र शासनाला माझा हा प्रश्न आहे, जे लोक कामाला जाऊ शकत नाहीये, ज्यांच्या नोकऱ्यांवरती गदा आलेली आहे, व्यवसायाला जाऊ शकत नाहीयेत, त्यांचे जीव वाचून ते घरात बसून नेमकं काय करतायत असं आपल्याला वाटतंय? त्यांनी नेमकं काय करावं असं आपल्याला वाटतंय? त्यांनी काय करावं? पहिला डोस घेतलेला सुद्धा जर का आपण मोबा देऊ शकतो का यामध्ये? काही ठिकाणी मी सरकारी कार्यालयात जेव्हा कधी गेलो, मला पहिला डोस होता, मला RT-PCR टेस्ट करावी लागली नाही, मी सरळ प्रवेश केला आणि माझ्या कामाला मी गेलो. मी त्यांना सांगितलं माझा RT-PCR बघा करायची असेल तर, कारण माझ्याकडे पहिला डोस झालेला आहे. किमान आपण पहिला डोसवाल्यांना एक थोडा ॲक्सेस द्यायला आणखी काय हरकत आहे? आणि त्याच्याही पुढे काही एक नॉर्म्स, निकष लावून त्याला आता जे काय असेल ते तुमच्याकडे ती सत्ता आहे, तुमच्याकडे केंद्राकडे आहे. आपण जास्तीत जास्त लोकांना रेल्वेत का नाही आणत आहोत? कारण ही माणसं मेटाकुटीला आलेली आहेत. आम्ही सगळे मेटाकुटीला आलेलो आहोत. कंपन्यांसमोर सुद्धा प्रश्न आहेत की लोकांना आपण पिकअप ड्रॉप कसे द्यायचे? संस्थांनी पिकअप ड्रॉप आज जर का तुम्ही खर्च बघायचा म्हटला तर एकेका ऑर्गनायझेशनला काही लाख रुपये हे लोकांच्या येण्या जाण्यावर खर्च करावे लागतात. ते सुद्धा त्या संस्थांना जमतंय म्हणून, किंवा त्याचे परिणाम त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावरती होऊ शकतात. आणि या सगळ्या अडचणी, हा एक असा सुप्त संघर्ष आतल्या आत चालू आहे जो बाहेर येत नाही. कारण हा शेवटी न बोलणारा वर्ग आहे सगळा, कर्मचारी, एम्प्लॉईज, नोकरदार, चाकरमानी, पांढरपेशे. आणि म्हणून या मुद्द्याकडे आपण लक्ष द्यावं, यासाठी हा व्हिडिओ आहे, तुमचं लक्ष वेधण्यासाठी हा व्हिडिओ आहे.
मला कल्पना आहे असंख्य लोकांना, आपण कदाचित शिवसैनिक असाल, आपण महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे समर्थक असाल, पण तुम्ही मुंबईच्या सामान्य नागरिकांच्या चपलेमध्ये एकदा पाय घालून बघा तर खरं. रोज अडीच अडीच तासाचा बसचा प्रवास करून तर बघा. खड्ड्यांमध्ये एकदा तुमची बस गेल्यानंतर काय होतं ते तर बघा. बस स्टॉपवरती पुन्हा बससाठी थांबण्याचा एकदा त्रास तर सहन करून बघा. आणि मग विचार करा, आम्ही ज्या रेल्वेला लाईफ लाईन म्हणतो, जीवनवाहिनी म्हणतो, तिच्यासाठी लोक एवढे का तरसतायत? तुम्हाला असं वाटतं की कोरोनामुळे ते सांभाळल्यामुळे ते तिकडे घरात आनंदी राहिलेले आहेत? बरं, इतकं करून सुद्धा आपल्यालाच कल्पना आहे, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी वर्ष 2020 मध्ये भरपूर लॉकडाऊन करून सुद्धा आपण कोरोनाचा आकडा किती झपाट्यानं वाढत होता. मग आता तुलनेनं आकडा कंट्रोलमध्ये येतोय. काही प्रमाणात लसीचा पण परिणाम आहे, काही प्रमाणात ज्याला नॅशनल इम्युनिटी म्हणू त्याचाही परिणाम असावा. पण आता आपण काही प्रमाणात थोडंसं धाडसी होऊ शकतो का? बरं, इतकं करून थोडंसं, म्हणजे मी वैद्यकीय तज्ज्ञ नाही, पण जे काही वाचनात आलं माझ्या, इतकं करून सुद्धा एक लस घेतली, 2 लस घेतली, याच्यामुळे कोरोनाचा अटकाव होणं, याच्यावरती अजून मतमतांतर आहेत. याचा अर्थ असा नाही की आपण लगेच गर्द्यांच्या म्हणजे लोंढेच्या लोंढे रेल्वे स्टेशनवरती तयार व्हावेत. पण हे पण तितकंच खरं आहे की आपण जी सगळी काळजी वाहतोय, तुम्ही सरकार म्हणून काळजी वाहताय आणि म्हणून रेल्वेवरती निर्बंध आणा, पण रेल्वेवरती निर्बंध आहेत, पण रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या हॉटेलमध्ये भरपूर गर्दी आहे. बसमधून प्रवास आहे, रस्ते भरून वाहत आहेत, मार्केटमध्ये लोक येतात, कारण आता तुम्ही त्याच्यावरती जी काही निर्बंधांची लिमिटेशन्स होत्या त्या तुम्ही हटवल्या. आता हॉटेल्स 10 पर्यंत उघडी राहणार आहेत. आणखी काय तुम्ही दुकानांना परवानगी दिलेली, चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे त्याचं. अहो, पण त्या हॉटेलमध्ये, त्या दुकानांमध्ये माणसं येणार कुठून? ही माणसं लांब लांब राहतात. पुन्हा एकदा, मुंबईचे जे प्रमुख मार्केट प्लेसेस आपण म्हटले, ती माणसं काही तिकडे आजूबाजूला राहत नाही, ते सगळे महागडे एरिया आहेत. पश्चिमी उपनगरांसाठी माणसं आणखी कुठून तरी येत असतील, वसई विरारमधून, किंवा ज्याला आपण मुख्य मुंबई म्हणतो, फोर्ट म्हणतो, किंवा तिकडचा परिसर म्हणतो, तिथली कार्यालय, हॉटेल्स किंवा आणखी जे काय असेल तो सगळा पट्टा, फोर्ट पासून ते अगदी आपण वरळी बांद्रापर्यंत हवं तर घेऊयात. इथली माणसं काही तिथे राहत नाहीत. अहो, प्रचंड महागडा एरिया आहे. ती माणसं कुठे राहतात? ती उपनगरांमध्ये राहतात. यांच्यासाठी प्रवासाचं वेगवान आणि विश्वासाचं एकमेव माध्यम म्हणजे, आणि प्रवास जरा बऱ्यापैकी चांगला होतो, ते म्हणजे रेल्वे. आणि आपण त्याच्यावरती अजूनही इतके रिझर्व्ड का आहोत? त्याच्यावरती आपण अजूनही काळजी का घेतोय? आणि या बाबतीत माझ्या मते डॉक्टरांनी, महाराष्ट्रातल्या डॉक्टरांनी सुद्धा काहीतरी पुढाकार घ्यावा. त्यांनी या शासनाला, कदाचित अशी पण गरज आहे, शासनाला दिलासा देण्याची गरज आहे की अहो, तुम्हाला ही घ्यावी लागेल. असं नाहीये की हे पहिला डोस, दुसरा डोस झाल्यानंतर सगळं थांबणार आहे. दुसऱ्या डोस नंतर सुद्धा तुम्हाला सुद्धा माहिती आहे, शासन व्यवस्थेला सुद्धा माहिती आहे, याची गॅरंटी देता येत नाही की या तिसऱ्या लाटेला, हा जो नवीन व्हेरियंट आहे त्याला पूर्ण अटकाव होऊ शकेल. अजूनही जगभरात त्याच्याबद्दल संशोधन सुरू आहे. आणि अशा अवस्थेत आपल्याला एकतर घरात बसून त्या माणसांचं जगणं अवघड करणं हा एक पर्याय आहे, किंवा त्यांना जगण्याची संधी देणं, रेल्वेतून प्रवास करता येणं, जो तसाही तो बसमधला तो धोकादायकच करतायत. कारण कोरोना विषाणूला तुम्ही फ्रंटलाईन वर्कर्स आहात का, हेल्थ वर्कर्स आहात का, या तुमच्या परवान्याचा काही फरक पडलेला नाही आहे. आणि त्यासाठी माझी विनंती आहे, कदाचित माझं काही बाबतीतलं ज्ञान तुमच्यापेक्षा कमी असेल, कारण शेवटी तुम्ही सत्तास्थानी बसलेला, तुम्ही डॉक्टर मंडळी आहात, तुमच्याकडे तज्ज्ञ मंडळी, तुम्ही केंद्र सरकार आहात, तुम्ही राज्य सरकार आहात. पण जर का याच्यातून काही मार्ग आपण काढला नाही, तर हे अनेक संपादकांनी लिहून झालेलं आहे, अनेक पत्रकारांनी हे सांगून झालेलं आहे, डॉक्टरांनी बोलून झालेलं आहे. मानसिक तणाव, नैराश्य, जॉब गमावण्याची भीती, कंपन्या बंद पडण्याची भीती, हा कोरोनापेक्षा महाभयंकर धोका आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती घोंगावतोय. याची आपण दखल घ्यावी. तुमचं लक्ष तिथे वेधावं, म्हणून तर आमचं लक्ष असतं, आणि म्हणून तर आपल्या कार्यक्रमाचं नाव लक्ष असतं माझं असं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्ही जर का राजकारणी असाल, तुम्ही जर का प्रशासकीय अधिकारी असाल, तुम्ही सर्वसामान्य असाल, तर मला जरूर कळवा. तुम्ही जर का शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे समर्थक असाल, मला तुमच्याकडनं तर अधिकच प्रतिसादाची अपेक्षा आहे. मला जरूर कळवा तुमचं काय मत आहे. मी आणखी कुठला एखादा मुद्दा दुरुस्त करू शकतो का, मला जरूर सांगा. या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट्स लिहू शकता. मी त्या कमेंट्सचा नक्कीच त्याची दखल घेईन. याशिवाय मी स्वतः फेसबुक आहे, इंस्टाग्रामवरती आहे, ट्विटरवरती आहे. मला फॉलो करू शकता, मला कमेंट्स लिहू शकता, मेसेज करू शकता. साम टीव्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवर आहे, ज्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची वेबसाईट आहे samtv.com, ज्याचा मी नेहमी उल्लेख करतो. आणि आमचं ॲप, ते विसरून कसं चालेल, एक अतिशय सुंदर दर्जेदार ॲप आहे. आणि त्याशिवाय साम टीव्ही आमचं चॅनल आहे, न्यूज चॅनल आहे, ज्याला तुम्ही ट्यून इन करा अशी मी तुम्हाला विनंती करेन. नसेल तर लावून घ्या, आणि असेल तर पाहत राहा साम टीव्ही, सामर्थ्य महाराष्ट्राचे.